बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। महायुतीमध्ये असणाऱ्या सर्वच पक्षांना त्यांचं संघटन वाढवणं आणि बळकट करण्याला मुभा आहे। त्यातूनच शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटन करण्याला प्राधान्य दिलंय। यासाठी आपण आज कोल्हापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलाय, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। याचबरोबर आगामी निवडणुका महायुती एकत्रच लढणार असल्याचंही नामदार सामंत यांनी स्पष्ट केलं। शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आज कोल्हापुरात झाला। पक्ष कार्यालयात झालेल्या या मेळाव्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडिक यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते। जिल्ह्यात पक्ष संघटन वाढवण्यावर अधिकाधिक भर द्या, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। यानंतर नामदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यामध्ये बोलताना त्यांनी पक्ष संघटन, युती संबंधीचे निर्णय, राज्यातील राजकीय घडामोडी यावर भाष्य केलं। पक्ष संघटन बळकट करत आगामी सर्व निवडणुका महायुती एकत्रच लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भविष्यातली संघटना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन बांधण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। आमचे जिल्हा प्रमुख असतील, आमचे उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील आणि शाखा प्रमुख असतील, ही रचना कशा पद्धतीनं असली पाहिजे याची देखील आमची चर्चा झाली। युती करण्याचे सर्व अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे, ते त्याच्याबद्दलचा निर्णय घेतील। आपण संघटना वाढीसाठी सगळ्यांनी एकत्रपणानं, सांघिकपणानं आपण काम करूया, अशा पद्धतीची मी विनंती केली की आम्ही आमच्या लोकसभा आहेत त्याच्यापेक्षा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये संघटन वाढवतोय। आम्ही महायुतीतच लढणार आहोत। वनमंत्री गणेश नाईक हे सातत्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात। याबद्दल नामदार उदय सामंत यांना विचारता स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी नाईक हे कृत्य करतात, त्यांनाही आम्ही त्याच पद्धतीनं उत्तर देऊ शकतो, पण नामदार शिंदे यांनी घालून दिलेली सभ्यता आणि संस्काराची मर्यादा आपण ओलांडणार नाही, असं सामंत यांनी नमूद केलं। बघा, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणे एवढे ते काही मोठे नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते सिद्ध केलंय। अजिबात आवश्यकता। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की 3.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी 50 लोकांच्या समेत उठाव केला, याची चर्चा जर ते करत असतील तर त्यांच्या आजूबाजूचे लोक कोण कोण कुठच्या पक्षात आहेत आणि कुठच्या पक्षातनं ते आलेले आहेत, आता देखील अभ्यास त्यांनी केला पाहिजे। मी अनेक वेळा सांगितलं की गणेश नाईक हे सिनियर मंत्री आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु याचा अर्थ स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांनी सारखी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करू नये। शेवटी आमचा शाखा प्रमुख देखील नवी मुंबईचा त्यांच्यावर टीका करू शकतो, पण शिंदे साहेबांचे संस्कार आहे की एखाद्या वयस्क व्यक्तीवर किंवा एखाद्या सिनियर व्यक्तीवर तोंड सोडून बोलू नये, हा संस्कार आहे शिवसेनेचा, शिंदे साहेबांनी घालून दिलेला आहे। त्यांच्यावर कोण बोलू शकत नाही अशातला भाग नाही, इथला गटप्रमुख पण बोलू शकतो। मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर जिल्ह्यात शिवसेना किती जागा लढवणार हे योग्य वेळी जाहीर करू। नामदार शिंदे यांच्याकडून सुरू असणाऱ्या ऑपरेशन तुतारी किंवा ऑपरेशन टायगर संबंधीच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, उलट शिंदे यांच्या कामावर प्रेम असल्यानंच लोक शिवसेनेत येत आहेत, असा खुलासाही नामदार सामंत यांनी केलाय।